UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी। काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचा पिस्तूल हातात घेतलेला फोटो ट्विट। बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यावर तात्काळ चौकशी लावण्याची मागणी। हे पोलीस आहेत की वाल्मिक कराडचे नोकर? दमानियांकडून रील्स व्हिडिओ पोस्ट। तर धनंजय मुंडेंची वाल्मिक कराड सोबतच्या संबंधांची तार पुन्हा एकदा छेडली। दोघांचा एकाच गाडीतून प्रवासाचा व्हिडिओ देखील ट्विट केला। बीड हत्येचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांचा गंभीर आरोप। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादांचाही राजीनामा घेण्याची मागणी। मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा। निर्णय चुकल्यास अजितदादांना बरेच परिणाम भोगावे लागतील। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणी SIT लावा, सर्वात पहिली मागणी मी केली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। सरपंच हत्या प्रकरणी तपासाला वेग। CIDचे अप्पर पोलीस महासंचालक आणि बीडचे पोलीस अधीक्षक केजमध्ये हत्या झालेल्या घटनास्थळाची पाहणी। शरद पवारांपाठोपाठ आता उद्धव ठाकरे सुद्धा बीडचा दौरा करणार। 2 किंवा 3 जानेवारीला बीड आणि परभणी दौरा करण्याची शक्यता। देशमुख कुटुंबांची सांत्वनपर भेट घेणार। राज्यामध्ये 27 ते 29 डिसेंबर दरम्यान गारपिटीसह पावसाचा इशारा। खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज। मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 4 फलंदाजांची अर्धशतकं। ऑस्ट्रेलियाचे 311 धावांवर 6 गडी बाद। बुमराहच्या नावावर सर्वाधिक 3 विकेट्स। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।